नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 9.2 यातील क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आज आपण क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 हे 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6, सरफेस एरिया ऑफ अ कोन इज. पहा, सरफेस एरिया हा कर्व सरफेस एरिया पाहिजे. पहा, हा कर्व सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला आणि स्लॅन्ट हाईट दिलेली आहे. तर आपल्याला परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे. पहा, एक कोन आहे. या कोनचा आपल्याला कर्व सरफेस एरिया, हा जो कर्व सरफेस एरिया आहे तो आपल्याला दिलेला आहे. म्हणजे पाय आर एलची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल ही व्हॅल्यू दिलेली आहे 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि स्लॅन्ट हाईट दिलेली आहे म्हणजे एलची पण व्हॅल्यू दिलेली आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे परपेंडिक्युलर हाईट. म्हणजे या सर्कलचा हा सेंटर पॉईंट आणि या व्हर्टेक्समधून येथे काढलेला परपेंडिक्युलर. तर ही परपेंडिक्युलर हाईट किती असेल एच, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आपल्याला लेंथ माहिती आहे, कर्व सरफेस एरिया माहिती आहे. यावरून आपल्याला ही व्हॅल्यू येथे पुट केली. आपण एलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. म्हणजे आर किती आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. आर माहिती होईल आपल्याला. नंतर एलची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट काढता येईल. पहा, सोल्युशन फॉर अ कोन, कर्व सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. स्लॅन्ट हाईट म्हणजे एलची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड आउट करायची एच, परपेंडिक्युलर हाईट किती असेल. आणि पायची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 3.14. पहा, कर्व सरफेस एरिया दिलेला आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. वी नो कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू पाय आर एल. परंतु कर्व सरफेस एरिया म्हणजे ही व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुट करू. इक्वल टू पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे आपल्याला. आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू आणि एलची व्हॅल्यू आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे या इक्वेशनवरून आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. देअरफॉर आर इक्वल टू काय होईल. 188.4 आहेत. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर ते डिव्हिजनमध्ये येतील 3.14. येथे पण 10 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर येथे डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. यावरून आपण काय करू, हा पॉईंट कॅन्सल करू. पहा, येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे. पहा, पॉईंट नंतर अंक आहे आणि त्यानंतर आपण एक 0 ॲड केला तरी चालेल. बरोबर आहे. काहीच फरक पडत नाही. आता या संख्येला पॉईंट नंतर 2 अंक आहेत आणि या पण संख्येला पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे पॉईंट नंतर सारखे अंक असल्यामुळे हा पॉईंट आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो 188. हा पॉईंट कॅन्सल करून टाकू आणि 314 इंटू 10. पहा, आता हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. बरोबर आहे. कंप्लीट 6चा भाग जातो. या नंबरने या नंबरला कंप्लीट 6चा भाग जातो. म्हणजे आरची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता रेडियस आपण फाइंड आउट केलेली आहे. येथे आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आता रेडियस माहिती आहे, ही 6 आहे. स्लॅन्ट हाईट 10 दिलेली आहे. त्यावरून आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. नाऊ आपल्याला एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. बरोबर आहे. देअरफॉर एलची व्हॅल्यू 10 आहे, 10चा स्क्वेअर इक्वल टू आर व्हॅल्यू आत्ताच फाइंड आउट केली आपण 6 आहे, 6चा स्क्वेअर प्लस एच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे होतील 100, हे होतील 36 आणि प्लस एच स्क्वेअर. देअरफॉर एच स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 100मधून हे 36 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर एच स्क्वेअर इक्वल टू हे राहतील 64. आपल्याला फक्त एच पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. एच स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एच होईल आणि
64चं स्क्वेअर रूट 8 येईल, बरोबर आहे, सेंटीमीटर. आपला एच म्हणजे काय, परपेंडिक्युलर हाईट. येथे लिहिणार आपण परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन इज नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, व्हॉल्यूम ऑफ कोन. आपल्याला कोनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. पहा, टेक्स्टबुकमध्ये काही टेक्स्टबुकमध्ये ही व्हॅल्यू आहे आणि काही टेक्स्टबुकमध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर 1 2 3 2 ही जर व्हॅल्यू घेतली आपण तर आपला आन्सर मॅच होते. त्यामुळे आपण ही व्हॅल्यू घेऊ. म्हणजे व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला. व्हॉल्यूम म्हणजे काय, 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. ही व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 1232 आणि हाईट पण दिलेली आहे. हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर. पहा, यावरून आपल्याला काय करता येईल, हाईटची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल, बरोबर आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला किती आहे ती काढता येईल. या दोन व्हॅल्यूवरून आपल्याला आरची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. म्हणजे एचची व्हॅल्यू दिलेली आहे, आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आणि एच आणि आर माहिती झाली की आपल्याला एलची व्हॅल्यू काढता येते, बरोबर आहे. एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे या तिन्ही व्हॅल्यू माहीत होतील. या तिन्ही व्हॅल्यू माहिती झाल्या तर आपल्याला सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया म्हणजे इथे आपल्याला कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजे कर्व सरफेस एरिया पाय आर एल, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू माहिती आहे, एलची माहिती आहे, त्यावरून आपल्याला कर्व सरफेस एरिया काढता येईल. पहा, सोल्युशन फॉर कोन. कोनसाठी आपल्याला माहिती काय दिलेली आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे 1232 सेंटीमीटर क्यूब आणि हाईट पण दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट आहे 24 सेंटीमीटर. आपल्याला कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला आरची पण व्हॅल्यू दिलेली नाही, एलची पण नाही, परंतु एच आहे. मग व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये एचची व्हॅल्यू पुट केली आपल्याला आरची मिळेल. आर आणि एच माहिती असल्यामुळे एलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. पहा, व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला 1232 इक्वल टू 1/3 पाय. पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची आहे. तर येथे आपण इंटू 22/7. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, आर स्क्वेअर, आणि एच व्हॅल्यू 24 आहे, बरोबर आहे. यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. देअरफॉर आर स्क्वेअर, 3ने 24ला डिवाइड केलं 8 आन्सर येईल. म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू काय राहील, हे 1 2 3 2 आहेत, या साईडला येथे मग अंशामध्ये आहेत म्हणजे येथे छेदामध्ये येतील 22, बरोबर आहे. हे छेदामध्ये आहेत तर हे 7 या साईडला अंशामध्ये येतील, आर स्क्वेअर, आणि 8 येथे अंशामध्ये आहेत म्हणजे येथे छेदामध्ये येतील. या नंबरला आपण 22ने डिवाइड करू तर 5चा भाग जाईल, 5ने डिवाइड करता येईल आणि नंतर कंप्लीट 6चा भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे 56 × 7 आणि अपॉन 8. आता 8ने 56ला आपण डिवाइड करू शकतो 7, बरोबर आहे. म्हणजे 7 × 7 हे काय होतील 49. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला, आर स्क्वेअरची, बरोबर आहे. आपल्याला आर पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर आर इक्वल टू 49चं स्क्वेअर रूट 7. युनिट आपल्याला सेंटीमीटर आहे. आरची व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला, एचची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून एल व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल आपल्याला. नाऊ एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, बरोबर आहे. इक्वल टू आरची व्हॅल्यू 7 आहे, 7चा स्क्वेअर, एचची व्हॅल्यू 24 आहे, 24चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर 24चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर 576. दोघांची ॲडिशन करू आपण 625. म्हणजे एल स्क्वेअर इक्वल टू 625.
आपल्याला एल पाहिजे, स्क्वेअर रूट घेतलं तर एलची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 25, कारण 625चं स्क्वेअर रूट 25 आहे. पहा आरची व्हॅल्यू माहिती आहे, एलची माहिती आहे, आपल्याला काढायचा आहे कर्व सरफेस एरिया. नाऊ कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू पाय आर एल. बरोबर आहे. पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेणार, आरची व्हॅल्यू आपण काढलेली 7 आणि एलची व्हॅल्यू 25 घ्यायची आपल्याला. पहा हे 7 आणि हे 7 कॅन्सल होतील. 22 × 25 दोघांचा मल्टिप्लिकेशन 550 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला दी कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. पहा कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एलची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. ती आहे 2200 स्क्वेअर सेंटीमीटर आणि स्लॅन्ट हाईट म्हणजे एलची पण व्हॅल्यू दिलेली आहे. एलची व्हॅल्यू दिलेली आहे 50 सेंटीमीटर. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया कोनचा काढायचा आहे. टोटल सरफेस एरिया तो फॉर्म्युला काय आहे, पाय आर आणि आर प्लस एल हा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरियाचा. बरोबर आहे. आपल्याला स्लॅन्ट हाईट दिलेली आहे परंतु रेडियस माहिती नाही. रेडियस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहा ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली तर आपल्याला रेडियस माहिती होईल. बरोबर आहे. म्हणजे यावरून आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येईल. एकदा रेडियस फाइंड आउट केली तर एलची व्हॅल्यू दिलेली आहे, रेडियस आपण फाइंड आउट करणार, त्यावरून व्हॅल्यू पुट करून आपल्याला टोटल सरफेस एरिया काढता येईल. पहा सोल्युशन फॉर अ कोन दी कर्व सरफेस एरिया दिलेला आहे. दी कर्व सरफेस एरिया इक्वल टू सेंटीमीटर स्क्वेअर आणि स्लॅन्ट हाईट म्हणजे एल, परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच आणि स्लॅन्ट हाईट म्हणजे एल सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला टोटल सरफेस एरिया किती आहे तो काढायचा आहे. पहा कर्व सरफेस एरिया व्हॅल्यू दिलेली आहे. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. वी नो कर्व सरफेस एरिया म्हणजे काय, पाय आर एल. कर्व सरफेस एरिया दिलेला आहे, ती व्हॅल्यू आपण येथे पुट करू. इक्वल टू पायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 22/7. आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे परंतु एलची व्हॅल्यू 50 दिलेली आहे. बरोबर आहे. आता फक्त आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करण्यासाठी काय करणार, ह्या सर्व टर्म आपण या साईडला पास करताना हा नंबर असाच राहील. येथे डिव्हिजनमध्ये आहेत तर येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. बरोबर आहे. पहा येथे 22 अंशामध्ये आहेत तर येथे छेदामध्ये येतील. येथे अंशामध्ये आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर येथे डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर आर इक्वल टू, पहा कंप्लीट आपल्याला 2200चा भाग जाईल. बरोबर आहे. पहा येथे 100 आहेत, येथे 50 आहेत, 2चा भाग जाईल. बरोबर आहे. 2 × 7 म्हणजे 2 × 7 काय होणार आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला रेडियस माहिती झालेली आहे. बरोबर आहे. नाऊ टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू पाय आर आणि ब्रॅकेटमध्ये आर प्लस एल किंवा एल प्लस आर. आता व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 22/7 घेणार, रेडियस 14 आलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा 14 प्लस एल स्लॅन्ट हाईट दिलेली आहे 50. बरोबर आहे. पहा येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 7ने डिवाईड करू तर 2 आन्सर येईल. बरोबर आहे. म्हणजे हे 22 × हे 2 दोघांची ॲडिशन होईल. दोघांची ॲडिशन येथे मल्टिप्लिकेशन आहे, दोघांची ॲडिशन 64 होईल. पहा आता एवढा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पहा हे 44 होतील आणि हे 64 होतील. 64ला आपण 44ने मल्टिप्लाय करू. पहा
याच नंबरने मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे हेच अंक येतील. बरोबर आहे. 6 1 आन्सर काय येणार आहे? 2816 एरिया आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट प्रश्न 9. पहा, येथे आपल्याला एक टेंट आहे. तो ज्याप्रमाणे सर्कसचा टेंट असतो असा शंकवाकृती सर्कसचा तंबू आहे, टेंट आहे. आणि या हा असा टेंट आहे पहा, पूर्ण टाकलेला सर्कससारखा. 25 पर्सन्स या टेंटमध्ये बसतात आणि प्रत्येक पर्सनला 4 स्क्वेअर मीटर तेवढी जागा लागते. प्रत्येक पर्सनला एवढा एरिया लागतो, 4 स्क्वेअर सेंटीमीटर. असे किती बसतात? 25 पर्सन बसतात या सर्क्युलर जागेमध्ये. या कोनिकल शेपच्या सर्क्युलर जागेमध्ये 25 पर्सन बसतात, म्हणजे 25 माणसं बसतात आणि प्रत्येकाला 4 स्क्वेअर मीटर जागा लागते. आणि या टेंटची हाईट दिलेली आपल्याला, ती आहे 18 सेंटीमीटर. तर फाइंड दी व्हॉल्यूम ऑफ दी टेंट. व्हॉल्यूम किती असेल, या टेंटचं व्हॉल्यूम किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. पहा सोल्युशन. फॉर अ टेंट किंवा कोनिकल शेप टेंट, फॉर अ टेंटसाठी आपल्याला हाईट दिलेली आहे 18 सेंटीमीटर. पहा नंबर ऑफ पर्सन्स इन टेंट, नंबर ऑफ पर्सन्स इन टेंट 25 आहेत. बरोबर आहे. एरिया रिक्वायर्ड, एका व्यक्तीला किती एरिया लागतो? फॉर ईच पर्सन इक्वल टू 4 मीटर स्क्वेअर. एवढा एरिया एका व्यक्तीला लागतो. तर व्हॉल्यूम किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. सरफेस एरिया ऑफ बेस, या ग्राउंडचा बेसचा म्हणजे बेस सर्क्युलर आहे. सरफेस एरिया ऑफ बेस ऑफ दी टेंट इक्वल टू, या बेसचा एरिया किती असेल? नंबर ऑफ पर्सन्स किती बसतात आणि एकाला किती जागा लागते तेवढा एरिया असेल. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स इन टेंट इंटू एरिया रिक्वायर्ड फॉर ईच पर्सन. ह्या टेंटमध्ये 25 पर्सन्स 25 व्यक्ती बसतात आणि एकाला एरिया लागतो 4 मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे या ग्राउंडचा एरिया, सर्क्युलर एरिया किती असणार आहे? तो 100 मीटर स्क्वेअर. म्हणजे ग्राउंडचा एरिया हा बेस आपला सर्क्युलर असल्यामुळे ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला? पाय आर स्क्वेअरची. बरोबर आहे. सरफेस एरिया ऑफ द बेस म्हणजे काय? पाय आर स्क्वेअर, कारण हा सर्क्युलर बेस आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअरची आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर आहे. पाय आर स्क्वेअरची आपण आता व्हॅल्यू काढलेली आहे, ती आपल्याला पुढे अशीच पुट करायची. पहा लक्षात येईल तुमच्या. नाऊ व्हॉल्यूम ऑफ टेंट, म्हणजे कोणत्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. आपण काय करू? पाय आर स्क्वेअर एवढी कन्सेप्ट, ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. बरोबर आहे. ती आपण इथे पुट करू आणि एचची व्हॅल्यू पुट करू. 1/3 पाय आर स्क्वेअर ऐवजी आपण काय पुट करणार? 100. सपोज 1 नंबर इथे लिहिणार आपण फ्रॉम 1 आणि इंटू एचची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 18. बरोबर आहे. एचची व्हॅल्यू 18 दिलेली आहे फ्रॉम 1. पहा 18ला आपण 3ने डिवाइड करू, 6 होईल. आता 100 × 6
म्हणजे काय होईल 600. व्हॉल्यूम आहे त्यामुळे मीटर क्यूब. व्हॉल्यूम असेल ते क्यूब लिहायचं आहे आपल्याला, एरिया असेल तर स्क्वेअर लिहायचं आहे. नेक्स्ट पहा प्रश्न 10. इन अ फील्ड, एका शेतामध्ये ड्राय फोडर फॉर दी कॅटल इज हीप्ड इन अ कोनिकल शेप. पहा या प्रकारे कोनिकल शेपमध्ये आपण गुरांचा चारा असा कोरडा चारा आहे, कोरडा चारा असा आपण शंकवाकृती म्हणजे कोनच्या शेपसारखी आपण त्याची अरेंजमेंट केलेली आहे. असा पूर्ण असा सुका चारा आहे, असा कोरडा चारा आहे, गुरांचा खाण्याचा चारा असा आपण उभा केलेला आहे. ही हाईट किती झालेली आहे पहा, हाईट दिलेली आहे आपल्याला 2.1 मीटर ही हाईट आहे. म्हणजे जमिनीपासून ही हाईट किती आहे 2.1 मीटर, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. आणि डायमीटर ऑफ द बेस, हा डायमीटर दिलेला आपल्याला, हा डायमीटर दिलेला 7.2. 7.2 डायमीटर आहे, म्हणजे रेडियस आपल्याला फाइंड आउट करता येईल, याचे हाफ असेल, बरोबर आहे. म्हणजे 3.6 रेडियस असेल. हे डिस्टन्स किती असणार आहे 3.6. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड दी व्हॉल्यूम ऑफ दी फोडर. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे, या चाऱ्याचं पूर्ण व्हॉल्यूम किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. आणि इफ इट इज टू बी कवर्ड बाय पॉलिथिन, जर हा चारा पूर्ण आपल्याला पॉलिथिनने कवर करायचा असेल इन रेनी सीझन, म्हणजे पावसाळ्यामध्ये हा चारा ओला होऊ नये, भिजू नये म्हणून आपल्याला पॉलिथिनचं कवर करायचं असेल, तर हाऊ मच मिनिमम पॉलिथिन सीट इज रिक्वायर्ड, कमीत कमी किती आपल्याला पॉलिथिन लागेल ते काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा कर्व सरफेस एरिया जो आहे, हा पूर्ण असा कर्व सरफेस एरिया तो आपल्याला काढावा लागेल. या कोनचा जो कर्व सरफेस एरिया असेल तेवढा आपल्याला पॉलिथिन लागेल, बरोबर आहे. पहा सोल्युशन, प्रॉब्लेम सोडवताना या दोन व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत. पहा याचा आन्सर कसं लिहायचं, फॉर कोनिकल शेप आपल्याला एचची व्हॅल्यू दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 2.1 मीटर, डायमीटर दिलेला आहे 7.2 मीटर, म्हणजे यावरून आपल्याला रेडियस मिळेल, बरोबर आहे. देअरफॉर रेडियस इक्वल टू डायमीटरचे हाफ म्हणजे 3.6 मीटर. रेडियस आपण फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला व्हॉल्यूम किती आहे ते पण काढायचं आहे आणि कर्व सरफेस एरिया किती आहे तो पण काढायचा आहे. म्हणजे असा जो शंकूचा गोलाकार भाग आहे तो कर्व सरफेस एरिया किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ फोडर, व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणण्याऐवजी आपण व्हॉल्यूम ऑफ फोडर म्हणू. व्हॉल्यूम ऑफ फोडर तो जो सुका चारा आहे त्याचं व्हॉल्यूम किती असेल, फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. 1/3 पायची व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची 22/7. रेडियस आपण काढलेली 3.6 त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे 3.6 त्याचा स्क्वेअर, आणि हाईट दिलेली आपल्याला 2.1. 1/3 हे 22/7 स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करू 2 टाइम्स लिहू, 3.6 इंटू 3.6 आणि 2.1. 7ने या नंबरला डिवाइड करू तर 0.3 येईल, बरोबर आहे. आणि 3ने या नंबरला डिवाइड करू आपण तर 1.2 येईल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 22 इंटू 1.2 इंटू 3.6 आणि इंटू 0.3. पहा पूर्ण मल्टिप्लिकेशन करा तुम्ही, ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 28.51 व्हॉल्यूम असल्यामुळे मीटर क्यूब. पहा आता कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आपल्याला एल माहिती नाही, म्हणजे आपल्याला येथे आर माहिती आहे, एच माहीत आहे, यावरून आपल्याला एलची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. एलची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आपल्याला कर्व सरफेस एरिया काढता येईल. म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे आता 9,
आपल्याला एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे आपण व्हॅल्यू पुट करू. एल स्क्वेअर इक्वल टू आरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 3.6 त्याचा स्क्वेअर आणि एच आपल्याला दिलेली आहे 2.1 त्याचा स्क्वेअर. पहा दोघांची ॲडिशन घेऊ. पहा 36चा स्क्वेअर पहा 1296 आणि 3.6चा 12.96 होईल आणि प्लस 21चा स्क्वेअर 441 आहे. पहा इथे पॉईंट असल्यामुळे पॉईंट आपला येथे येईल. दोघांची ॲडिशन करू आपण. ही ॲडिशन येणार आहे 1737. पहा ही दोघांची ॲडिशन 1737 येते, परंतु ही व्हॅल्यू कशाची मिळते? एल स्क्वेअरची. मग आपल्याला एल जर फाइंड आउट करायचं असेल तर याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 1737 बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पहा दोघांची ॲडिशन म्हणजे हे होईल बरोबर आहे. पॉईंट येथे येईल. आता याचं स्क्वेअर रूट पहा ही 17.37 याचं स्क्वेअर रूट हे घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. 4.17 याची व्हॅल्यू किती आहे? देअरफॉर एल इक्वल टू 4.17. पहा युनिट येईल आपलं मीटर. पहा एलची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. पहा आता लिहिणार आपण 9 एरिया ऑफ दी पॉलिथिन शीट. म्हणजे पॉलिथिन शीट किती लागेल तो एरिया किती येणार आहे? इक्वल टू कर्व सरफेस एरिया बरोबर आहे. पहा कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल. पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची आहे. आरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 3.6 आणि एलची व्हॅल्यू ही घ्यायची आहे 4.17. पहा हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल 47.18. पहा एरिया असल्यामुळे मीटर स्क्वेअर. पहा एवढं पॉलिथिन आपल्याला लागेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.